महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती करण्यास आम्ही इच्छुक आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्या वाढत आहे. 2 दिवसात अनेक पक्षाचे लोक राष्ट्रवादीत येतील, त्यामुळे सर्व जागांवर लढण्याची तयारी असेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान सांगली व कुपवाडमधील 153 इच्छुकांच्या मुलाखती आज पार पडल्या. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. सांगली व कुपवाडमधून 153 अर्ज दाखल झाले होते. त्यांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात पार पडल्या. शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी यावेळी मुलाखती घेतल्या. माजी महापौर किशोर जामदार, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, युवक अध्यक्ष आकाश माने, युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव आदींनी मुलाखती घेतल्या. यामध्ये माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, बिरेंद्र थोरात, वसीम नाईकवडी, सूरज शिंगे, अशोक मासाळे, आशुतोष धोत्रे, दादासाहेब कोळेकर, बिस्मिल्ला अजित शेख, अलका शेळके, ज्ञानेश पाटील, सुवर्णा पाटील, आनंद परांजवे, गणेश चौधरी, मुन्ना कुरणे, शहनाज शेख, राणी मोरे यांच्यासह 153 जणांनी मुलाखती दिल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना पद्माकर जगदाळे म्हणाले, उमेदवारांमध्ये उत्साह आहे. कशा पद्धतीने निवडणूक लढणार, काय काम केलंय हे इच्छुक सांगत होते. महापालिका क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. येत्या 2 दिवसात आणखी संख्या वाढलेली दिसेल. सर्व जागांवर लढण्या इतके उमेदवार पक्षाचे असतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं.